आज सुप्रीम कोर्टामध्ये नवनीत राणाच्या जाती प्रमाणपत्रासंदर्भात निर्णय येण्याची शक्यता आहे, काय प्रतिक्रिया? आहे, आज तारीख आहे, 2 वाजता हिअरिंग आहे. त्या 2 वाजता हिअरिंग सुरू होईल आणि निकाल तर खऱ्या अर्थाने लागला पाहिजे. तिचं जातीचं प्रमाणपत्र खोटं आहे हे मुंबईच्या हायकोर्टाने जुलै 20मध्येच ठरवलेलं आहे. जेवढी सर्टिफिकेट त्यांनी बोगस तयार केली होती, कारण बोगस तयार करायला काही लिमिट असतं की जातीचा दाखला वडिलांचा खोटा बनवला, त्याच्या आधारे आपलं सर्टिफिकेट बनवून घेतलं. ते 2018मध्ये मुंबई हायकोर्टाने बाद ठरवलं. पुन्हा तिच्या वडिलाचं बाद ठरवलं. ते गेले ह्याच्यामध्ये कमिटीने बाद ठरवलं, परंतु नव्याने तिच्या आजोबाच्या नावाने तयार केलं. आजोबाचं सर्टिफिकेट बनवलं, पंजोबाचं बनवलं, आपल्या मराठी भाषेत खापोर पंजोबाचं बनवलं. जे खोटेपणाचा एक कळस म्हणतो ना, तो आहे. या जगामध्ये विकत काही मिळतं त्याचा एक नमुना आहे. ज्या ठिकाणी सत्ता आहे, ज्या ठिकाणी पैसा आहे, त्यांच्या माध्यमातून काही घडू शकतं. हा नवनीत राणा एक उत्तम असं उदाहरण आहे आणि ते घडत गेलं. ज्या वेळेला 14ची निवडणूक ती लढली बोगस प्रमाणपत्राच्या आधारे आणि 1,38,000च्या फरकाने आपण तिला हरवलं. परंतु 2019ला कोर्ट कचेऱ्या चालूच होत्या, परंतु तारकावर तारका मुंबई हायकोर्टामध्ये जवळपास त्यांनी 20 ते 25 तारखा मॅनेज केल्या रजिस्ट्रारकडून. त्यानंतर एक दिवस निकाल लागला जुलै 1ला 2020ला आणि त्या दिवशी मात्र तिची सर्टिफिकेट सगळी कशी खोटी आहेत हे त्या ठिकाणी हायकोर्टामध्ये सिद्ध झालं. किंबहुना खोटी सर्टिफिकेट बनवली म्हणून पार्लमेंटचे घेतलेले सगळे फायदे तिने परत करावेत. 2 लाख तिला फाईन केलेला आहे. यापेक्षा वेगळं आणखी काय असू शकत नाही. आणि हायकोर्टच्या जजनी 2 दिवस हिअरिंग ऐकल्यानंतर आणि प्रत्येक गोष्टीचे पुरावे पाहिल्यानंतर, पण आम्ही प्रचंड मेहनत 2014पासून ती निवडणूक लढणार, सगळ्या प्रकारची सर्टिफिकेट कशी बोगस आहे, कशा प्रकारे बनवलेली आहे, हे सगळी कागदपत्र तयार केलेली होती. आणि त्या आधारे हायकोर्टामध्ये सगळं प्रोड्यूस झाल्यानंतर आणि आर्ग्युमेंट झाल्यानंतर जजने अशा प्रकारचा निकाल दिलेला आहे. खासदारकी तर गेलीच, परंतु सर्टिफिकेट सरेंडर करायचे आहेत, घेतलेले फायदे परत करायचे आहेत. त्या पलीकडे 2 लाख फाईन आहे आणि कॉन्स्टिट्युशनल फ्रॉड असं या गोष्टीला त्यांनी संबोधित केलेलं आहे. आता त्यानंतर 1 जुलै 2020ला ते सुप्रीम कोर्टामध्ये आले आणि सुप्रीम कोर्टामध्ये पहिल्याच दिवशी कोरोनाचा आधार होता. ऑनलाईन ठिकाणी आर्ग्युमेंट होईल. त्यावेळेला दोन्ही जजची कनेक्टिव्हिटी 20 मिनटं जाते. हे खऱ्या अर्थाने आश्चर्याची गोष्ट आहे. दोन्ही ॲडव्होकेट आपल्याला दिसत आहेत, दोन्ही त्यांच्या ऑफिसमध्ये, त्यांचा कोर्ट रूम दिसतो आहे, स्टाफ दिसतो आहे, परंतु जज मात्र गायब होत आहेत. आणि त्यानंतर जज ज्यावेळी येतात ऑनलाईन, त्यावेळेला आर्ग्युमेंट करायला ज्यावेळी कपिल सिब्बल, त्यावेळी आमचे सिनियर ॲडव्होकेट होते, त्यांनी त्या ठिकाणी आर्ग्युमेंटची मागणी केली. माझी विनंती आहे, तुम्ही आमचं ऐकून घ्या, मग काय निर्णय. पण ठरवूनच आले होते, आम्ही एक तर रिमाइंड बॅक करतो आहे किंवा आम्ही स्टे देतो आहे. ही लोकशाहीची खऱ्या अर्थाने त्याही बाजूनी हत्या आहे. सुरुवातीला त्यांनी केली, पण जे सुप्रीम कोर्ट, ज्याच्या पुढे कुठलेही कोर्ट असू शकत नाही, त्यांनीसुद्धा या प्रकारचा निर्णय घ्यावा ही खऱ्या अर्थाने शोकांतिका आहे. केस तर स्टे दिला गेला आणि सातत्याने केसच्या आत्तापर्यंत 22वी तारीख आहे आज. या 22 तारखामध्ये फक्त तारखा आणि तारखा देणं, मुद्दाम याच्यामध्ये उशिरा तारीख दाखवणं, उशिराची केस दाखवणं, बोर्ड जो येतो याचा कोर्टाचा, उशिराची तारीख दाखवणं आणि कुठलंही भाडा करून त्या ठिकाणी पुढे जाणं, अशा प्रकारच्या सगळ्या घटना आजपर्यंत घडलेल्या आहेत. आणि म्हणून गेल्या 16 तारखेला मी कपिल सिब्बल यांना त्या ठिकाणी पुन्हा घेऊन गेलो आणि एक फिक्स तारीख करून घेतली. ती आजची तारीख आहे 20 तारीख, आणि आज ती 2ची वेळ पण ठरवलेली आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये की ही माझी नक्की भावना आहे किंवा अपेक्षा आहे की आता तरी सुप्रीम कोर्ट या गोष्टीची नोंद घेईल, कारण 5 वर्षाचा टेन्युअर तिने एन्जॉय केलेला आहे. खोटी सर्टिफिकेट असताना, हायकोर्टाचा निर्णय असताना. आता यापुढे तिला कुठल्या प्रकारची संधी देऊ नये आणि जास्तीत जास्त कुठल्या प्रकारची कारवाई करता येईल, खोटी सर्टिफिकेट बनवली म्हणून असा निर्णय येईल असं अपेक्षित, किमान हायकोर्टाचा निर्णय आहे तो तरी कायम राहावा, अशा प्रकारची अपेक्षा आहे. सर, आता निवडणुकीच्या अगोदर निर्णय येणं अपेक्षित आहे का? कारण लोकसभा निवडणूक आली, पुन्हा
दाखल करणार आहेत, त्यांनी तशी घोषणाही केलेली आहे, तर याबद्दल काय सांगा? मिस्टर राणा आणि मिसेस राणा घोषणा काही करतात. हे जगामध्ये कुणी जे डेअरिंग करणार नाही त्या घोषणा करतात. आणि घोषणा केल्या म्हणून ती निवडणूक लढेलच असं नाही. कारण आज कोर्टाची तारीख लावून घेण्यामागे हेच आर्ग्युमेंट झालेलं आहे मागच्या वेळेला, की आता तिने 5 वर्षाचं टेन्युअर धिस वे दॅट वे एन्जॉय केलेलं आहे. आता मात्र ती निवडणूक लढता कामा नये. हायकोर्टाचा निर्णय हा आपण त्या ठिकाणी त्याला मान सन्मान करावा अशा प्रकारे म्हणून आजची तारीख आणि वेळ फिक्स झालेली आहे. आता त्यातूनही तिच्या वल्गना काय, कारण ती काही बोलू शकते, राणा पण काही बोलू शकतात, काही करू शकतात. अशा प्रकारचा आजपर्यंत आपला सगळ्यांचा अनुभव आहे. परंतु आज तरी असं वाटतं आहे की काही करू शकतील, कारण कोर्ट तर त्यांच्या हातामध्ये नाही. त्या इतर काही गोष्टी बोलणं मी निश्चित टाळणार आहे, परंतु आता ते शक्य नाही असं मला वाटतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.